इन्कम टॅक्स पथकाचं छापासत्र हे शुक्रवारी सुरू असल्याचं दिसून आलं। सराफ, व्यावसायिक, बिल्डर आणि वकील हे आयकर विभागाच्या रडारवर राहिले। आपटे, वेणेगुरकर, नारायणपेठकर हे सराफ व्यावसायिक आणि शहराच्या बांधकाम क्षेत्राला कायदेशीर सल्ला देणारे मराठे वकील यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर आला आहे। याशिवाय बांधकाम व्यवसायातील गांधी, शहा यांच्याही व्यवहारावर प्राप्तिकराची नजर पडली आणि शहरात सलग 40 तासांपासून वेगवेगळ्या 9 ठिकाणी छापे सुरू झाले। तपासणीत आयकर अधिकाऱ्यांनी रडारवरील सर्वांच्या लेनदेनची कसून तपासणी केली। काही डायऱ्या आणि कागदपत्र ताब्यात घेतली। गुरुवारी मधला मारुती सराफ बाजारातील आपटे ज्वेलर्स, जुन्या विठ्ठल मंदिर परिसरातील नारायणपेठकर ज्वेलर्स, आपटे यांच्या उत्तर कसबा गवई गल्लीतील निवासस्थानासमोर, नवी पेठेतील नारायणपेठकर यांच्या निवासस्थानासमोर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची वाहनं आणि पोलीस बंदोबस्त दिसून आला। गणेश रामचंद्र आपटे ज्वेलर्स, नारायणपेठकर ज्वेलर्स, हेरिटेजचे मनोज शहा, किमया ग्रुपचे प्रमुख समीर गांधी, ॲडव्होकेट उमेश मराठे, कोळी ही मंडळी आयकर विभागाच्या रडारवर असून त्यांच्या विविध आस्थापनांची गेल्या 2 दिवसांपासून तपासणी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं। या तपासणी कार्यात मुंबई, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, दादरा नगर हवेली, दमण दीव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पासिंगची वाहनं वापरण्यात आली आहेत। तपासणी मोहीम निघण्यापूर्वी कमालीची गुप्तता पाळण्यात आली। वेगवेगळ्या दिशांहून ही वाहनं बुधवारच्या पहाटे सोलापुरात दाखल झाली। पर्यटनासाठी आलेली वाहनं भासावीत म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर लावण्यात आले होते। त्यामुळं कोणालाही हे पथक शहरात छाप्यासाठी आलं आहे याचा संशय आला नाही। पहाटे सोलापुरात आलेल्या पथकानं 7 रस्ता परिसरातील हॉटेलमध्ये उतरून फ्रेश झाल्यानंतर अधिकारी आणि स्टाफ नियोजनाप्रमाणे नेमून दिलेल्या ठिकाणी सकाळी 6च्या सुमारास पोहोचले आणि कामाला सुरुवात झाली। दुसऱ्या दिवशीही तीच प्रक्रिया दिसून आली। दुसऱ्या दिवशी शहरात दिवसभर तपास सत्राबद्दल चर्चा सुरू होती। हाती आलेल्या ऐवजाच्या तपासणीत हिशोबाचा ताळमेळ लावण्यात पथकं व्यस्त होती। 2 दिवसात हाती आलेल्या कागदपत्रांची पथकांकडून कसून तपासणी केली जात असून यामध्ये कुठं अनियमितता आहे का याची तपासणी केली जात असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। शहरातील होडगी रोड परिसरात असलेल्या आयकर विभागाच्या कार्यालयासमोर वेगवेगळ्या जिल्हा पासिंगची वाहनं दिवसभरात दिसून आली। वेगवेगळ्या जिल्ह्यासह परराज्यातून आलेले अधिकारी आणि टीमसाठी भोजन व्यवस्थेची जबाबदारी यांच्याकडे असल्यानं दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणाची पाकिटं पोहोच करण्याची आलटून पालटून कर्मचाऱ्यांची जबाबदारी होती। बुधवारपासून पथकांकडून सराफ व्यापारी, बांधकाम व्यावसायिकांसह अन्य क्षेत्रातील हस्तींचे फर्म निवासस्थानाची तपासणी होत आहे। तपासणी मोहिमेमध्ये ज्यांच्या कागदपत्रांच्या आधारे नावं समोर येतील त्यांचीही तपासणी होऊ शकते असं जाणकारांचं म्हणणं आहे। सराफकट्टा, जुने विठ्ठल मंदिर, नवी पेठ, गांधीनगरसह विविध ठिकाणचे फर्म, कार्यालय या ठिकाणी आयकर विभागाची टीम दिवसरात्र तपासणी मोहिमेत व्यस्त आहे। उपलब्ध कागदपत्रांसह संगणकांमधील डेटा कॉपी करणं अथवा तांत्रिक बाबींची तपासणी करण्यासाठी IT क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज भासते। यासाठी या पथकासोबत सॉफ्टवेअर इंजिनियर यांचाही समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं। सोलापुरात सुरू असलेल्या आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये केंद्रशासित प्रदेशातील 2 ट्रॅव्हलर्स वाहनं दिसून आली। यातील एकाचा क्रमांक DD01X9157 असा होता। त्यानुसार पथकामध्ये आयकर विभागाच्या या तपासणीत परराज्यातील अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत असून याशिवाय महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूरची वाहनं आहेत। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्यांच्यावर छापे टाकले ती मंडळी भाजपच्या मुंबईतील वरिष्ठ नेत्यांचे नातलग आणि निकटवर्तीय आहेत। शिवाय काँग्रेसच्या नेत्यांसोबतही त्यांचे संबंध आहेत। तरीही छापा कसा टाकला याचं आश्चर्य व्यक्त होत आहे। दुसऱ्या एका बिल्डरचा संबंध थेट केंद्रीय मंत्र्यांसोबत आहे। या बिल्डरसोबत पोलीस दलातील एक कर्मचारी पार्टनर म्हणून काम करत असल्याची चर्चा आहे। आयकर विभागाचे अधिकारी
या पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत आणि त्याच्या मुद्देमालापर्यंत कसे काय पोहोचले नाहीत याची चर्चा दिवसभर होती. सराफ व्यावसायिक आपटे हे रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातलेल्या समर्थ सहकारी बँकेचे कर्जदार आहेत. बड्या कर्जदारांच्या थकबाकीमुळेच ही बँक अडचणीत आली आणि 7 ऑक्टोबर रोजी RBIनं बँकेच्या सर्व व्यवहारांवर निर्बंध आणले. आयकर विभागानं बुधवारपासून सुरू केलेल्या छापासत्रामध्ये आपटे यांचंही नाव आल्यामुळं सोलापुरात सध्या त्यांच्या या बँकेतील कर्जावर चर्चा होत आहे. रिझर्व्ह बँकेनं समर्थ बँकेवर निर्बंध घातल्यानंतर कर्जदारांची इत्थंभूत माहिती या वरिष्ठतम बँकेकडे जमा झाली. साहजिकच ही माहिती केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडे गेली. वित्त मंत्रालयाकडून आयकर विभागाकडे गेली. त्यामुळंच हे छापासत्र सुरू असल्याचंही बोललं जात आहे.